जन्मान्यस्येतोन वयाधित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्पराट् तेने ब्रह्महृदाचरिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजोवारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि. तुला अर्जुना विना आसक्त होऊन कर्म करायचं आहे आणि विना आसक्त होऊन कर्म करताना जे बाधक असणारे पाप विचार आहे किंवा पाप कर्म आहे ते टाळायचे पण तुला आहेत. अनेक गोष्टी भगवंत सांगतायत. निष्काम कर्मयोग हा सांगताना, हा योग सांगताना भगवंतांनी तू कर्म करण्याचा अधिकारी आहे, कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही, केल्यानंतर सुद्धा कर्तृत्व भाव तुझ्याकडे नको आहे आणि करणारच नाही असं सुद्धा म्हणू शकत नाही. अनेक गोष्टी भगवंत पटवून देण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घे, पाप कर्म करण्याचे जे विचार आहे, पाप विचार जे आहेत, पाप वेगवेगळ्या प्रकारचे चार आहेत आणि असे विचार तुझ्या मनामध्ये उत्पन्न होऊ देऊ नकोस. ते कर्म तुला करायचं आहे. त्या पाप कर्माच्या किंवा त्या विचारांपासून तुला वाचायचं आहे. हे वाचून तुला अनासक्त होऊन निर्द्वंद्व स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी अनासक्त होऊन निष्काम होऊन तुला कर्म करायचं आहे. आणि असं कर्म ज्यावेळेस करशील ना तर ते करण्यासाठी एकीकडे पापविचार पण येऊ द्यायचे नाही, एकीकडे ते पापकर्मसुद्धा करायचं नाही आणि दुसरीकडे अनासक्त होऊन कर्मसुद्धा करत राहायचं आहे. याच्यासाठी कौशल्याची आवश्यकता आहे. आणि हे जे कौशल्य आहे, हे कौशल्य हे जाळं आहे, हे कशाचं कर्माचं जाळं आहे, मायाजाल आहे. मी एका पिक्चरचा उल्लेख केला होता हॉलिवूडच्या, मॅट्रिक्स. या मॅट्रिक्समध्ये मायाजालचा उल्लेख केला. कसं मायाजाल आपल्याला फसवत असतं. किंवा अँड्र्यू विल्यम्सच्या एका पुस्तकाचा पण उल्लेख केला होता. तेव्हा हे मायाजाल आहे, हे फसवत असतं. माशी असते ना, माशी गम लावला आहे एका ठिकाणी आणि ती माशी ज्यावेळी त्या गमवर त्या डिंकावर बसते तिला पकडण्यासाठी, पहिल्यांदा तिचा एक पाय चिकटतो. तो पाय चिकटलेला कसा तरी जोर लावून तू काढते, दुसरा पाय ठेवते तर दुसरा चिकटतो. मग हळूहळू ती प्रयत्न करते 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 ज्यावेळेस शक्ती तिची संपते त्यावेळेस हळूहळू पंख तिची फडफड बंद होती, एक पंख चिटकतो. मग तो एक बंद झाल्यावर एकच हालत राहतो, तो दुसरा चिटकून जातो आणि शेवटी ती माशी मरून जाते. असं आहे हे कर्मजाळ जे आहे. या कर्मजाळामध्ये सुद्धा एक पाप माणूस करतो, ते करता 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 प्रयत्न करतो याच्यापासून आता सुटायचा, पण दुसरा पाय अडकतो, त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतो, मग आणखी पंख अडकतात आणि असं करता 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 तो मोठा पापाचा हिमालयच होऊन जातो. हे जाळ आहे, जाळं आहे आणि या जाळ्यामध्ये अडकलं की बस संपलं सगळं. म्हणून या जाळ्यामधून न अडकता अनासक्त कर्म करणं ही एक कला आहे. आणि या कर्मजाळापासून जर निघायचं असलं, ती कला जर तुला साध्य करून घ्यायची असली तर त्याच्यासाठी एकच सगळ्यात मोठी गोष्ट आहे, भगवंताची भक्ती. ईश्वराला, भगवंताला, परमपित्या परमात्म्याला केंद्रस्थानी मानून जर तू कर्म करशील तर या जाळामध्ये तू अडकू शकणार नाही. कारण हे कर्मजाळ असं आहे की याच्यापासून कोणी पळू शकतच नाही, कधीच पळणार नाही, पळूच शकत नाही. आणि याचे रिटर्न्स जे केलं त्याचे रिॲक्शन्स त्या होणार म्हणजे होणार. कुठल्याही एक ब्राह्मण आपला निघाला बाहेर, ब्राह्मण अतिशय सात्विक विचारांचा, तो निघाला आपला बाहेर, घराच्या बाहेर जात असताना चौकामध्ये एक कसाई गाईला कापण्यासाठी घेऊन चालला होता आणि ती गाय त्या कसाईच्या हातातून सुटली. आता कसाई तिकडून गाईला शोधण्यासाठी गाय कुठे गेली असं म्हणून तो गाईच्या पाठीमागे सुरा घेऊन तो कसाई धावत होता. गाय पळत 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 जीवाच्या आकांताने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळते. पळता पळता गाय ब्राह्मणाच्या जवळून उत्तर दिशेला ब्राह्मणाच्या डोळ्यादेखत निघून गेली. आणि निघून गेल्यानंतर पाठीमागून काही वेळानंतर कसाई आला, कहा चली गई कहा चली गई कहा चली गई. त्याच्या हातात सुरा दिसतोय, तो मारायला चाललाय गाईला, हेही दिसतंय. पण ब्राह्मणाने विचार केला की सत्य बोललं पाहिजे, सत्यम वद धर्मंचर, सत्य बोललं पाहिजे. इथे आता गोष्ट आहे, प्रत्येक तत्वाला अपवाद आहे. सते हितम इति सत्य, हा सत्याची व्याख्या ही होते. असो, ब्राह्मणाला वाटलं मी सत्य बोललं पाहिजे, मी ब्राह्मण आहे, आणि म्हणून त्यांनी जी खरी गोष्ट आहे ती सांगितली. इकडे गाय गेली आहे. इकडे गाय गेल्यानंतर ती गाय त्या कसाईने कापून टाकली. ह्या गोष्टी ज्या ब्राह्मणाच्या आयुष्यामध्ये घडल्या त्यावेळेस तो तरुण होता ब्राह्मण. पुढे हळूहळू दिवस गेले, वर्षामारून वर्ष, ते विसरून नाही गेला ते कर्म जे केलं त्याने. बोट दाखवलं होतं गाय कापण्यासाठी. गाय कापायची म्हणून नाही, सत्य बोलायचं.
मी फक्त सत्य बोललोय. पुढे त्याचे परिणाम काय होतील मला काही माहिती नाही. आणि काही दिवसानंतर एक दिवस हा ब्राह्मण एका घरी भिक्षा मागण्यासाठी ज्यावेळेस गेला, ओम भवती भिक्षां देही, तरुण सुंदर स्त्री त्या घरामधून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर तिने त्या ब्राह्मणाकडे पाहिलं. ब्राह्मणाकडे पाहिल्यानंतर त्या स्त्रीने सांगितलं, गुरुजी तुम्ही मध्ये या ना, तुमच्याबरोबर रथ होण्याची माझी इच्छा आहे. याने सांगितलं, नाही ग बाई, मी ब्राह्मण आहे, सात्विक गुणांचा हे असं काही पण तू करू नका. प्रेमचेष्टा करायला लागली ती स्त्री उगाचच. आणि याने सांगितलं, नाही नाही नाही, मी हे असं काही करणार नाही. हे करत असताना त्या स्त्रीनं स्वतःच्या नवऱ्याचा खून केलेला होता घरात. नवऱ्याचं प्रेत आहे, नवऱ्याचा खून करून टाकलेला आहे. आणि ती दारात येऊन या ब्राह्मणाला म्हणते, तुझ्याबरोबर व्रत होण्याची इच्छा आहे. यांनी सांगितलं, नाही बाई, मला काही, तू नाही येणार, माझं नाही ऐकणार. त्या स्त्रीनं सांगितलं, माझं जर ऐकणार नसाल तर मी आता थांब, काय गंमत करते पाय. आणि तिने बोंबाबोंब करायला सुरुवात केली, वाचवा 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 वाचवा. स्वतःला ब्राह्मण समजतो, एवढा सात्विक चेहरा आहे, भोळा भावडा दिसतो, पण बघा माझ्यावर त्यांनी कुदृष्टी टाकली, वाईट नजर आहे याची, माझ्याशी छेडखानी हा करत होता. असं म्हटल्यानंतर लोक त्यावेळेस जुना काळ लोक सगळेजण हा काठ्या लाठ्या घेऊन गोळा झाले. त्या ब्राह्मणाला पकडला आणि पकडल्यानंतर राजाच्या ताब्यात दिला. सात्विक विचाराचा आहे, ब्राह्मण आहे, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लोकांना चांगल्या मार्गावर घेऊन जाणे, महाजनो येईन गतस्सा पंथा. लोक काय तुमचा आदर्श घेणार. पण ठीक आहे, तुम्ही ब्राह्मण आहे म्हणून मृत्यूदंडाच्या शिक्षेपेक्षा तुमचा एक हात तोडून टाकतो. आणि त्याचा हात तोडून टाकला. ब्राह्मणाने विचार केला, मनामध्ये तो विचार करत होता, जेलमध्ये बसल्या बसल्या हात तुटका, की काय मी पाप काय केलं असं. त्या स्त्रीच्या दारापुढे उभा राहिलो, माझ्या डोक्यात तर काहीच नव्हतं. मी तर हिचा विचारही केला नाही, ती स्वतःहूनच अंगावर आली. आणि तरीसुद्धा मला काय देवा, हे मला हात तोडून घेण्याची शिक्षा मिळते, या असं कसं झालं. त्यावेळी त्याला देवाने सांगितलं, बाबा, याच्या आधी पूर्वजन्मामध्ये, काही वर्षापूर्वी तुझ्या आयुष्यामध्ये तू बोट दाखवलं, तो आठवतं का. एक कसायाच्या ताब्यातून सुटलेली गाय, आणि तिकडे तू बोट दाखवलं. तू सत्य बोलला रे, पण त्याच्यामुळे त्या गायीचा जीव गेला. त्या तुझ्या सत्यामुळे त्या गायीचा जीव गेला. ती जी गाय आहे ती पुढचा जन्म घेऊन, ती बाई आहे ना दारात उभी, तुला प्रेमचेष्टा करण्यासाठी बोलवत होती, ती गाय, ती बाई झाली मुक्ती. आणि तिचा नवरा जो आहे तो कसाही होता मागच्या जन्मीचा, तो नवरा होऊन आला. हिनं बरोबर बदला घेतला. आणि मग त्या नवऱ्याला, त्या कसायाला तिनं मारून टाकलं. आणि आता तुलाही शिक्षा मिळणं गरजेचं होतं. बरोबर तू ज्या हातानं, ज्या हाताचं बोट तू वापरलंस त्या गायीकडे, निर्देश ज्या हातानं तू दाखवलास, तो हात तुला तोडण्याची शिक्षा मिळाली. कर्म कधीही वाया जात नाही, किंवा कर्म कुठल्याही मार्गाने फिरून बरोबर तुझ्या डोक्यावर येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. मग याच कर्मजाळातून जर सुटायचं असलं, एकीकडे अनासक्त पण राहायचं आहे, दुसरीकडे असे पाप घडणार नाही याची दक्षता सुद्धा घ्यायची आहे. हे कौशल्य आहे. आणि हे कौशल्य ज्याला साधलं ते कुणाला साधतं, ज्यांनी स्वतःच्या प्रत्येक कृतीमध्ये ईश्वराला केंद्रस्थानी मानलेलं आहे. असं कौशल्य ज्याला साधलं त्यालाच खऱ्या अर्थानं योग साध्य झाला असं म्हणता येईल. भगवंत सांगतात, बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. या योगाने युक्त होऊन कर्म करणं हे एक कौशल्य आहे. आणि हेच कौशल्य प्रत्येकाला प्राप्त व्हावं, प्रत्येकाला साध्य व्हावं, म्हणून आमच्या पूर्वजांनी ज्या 5 वेळच्या ज्या प्रार्थना ठरवून दिलेल्या आहेत, सकाळी उठल्याबरोबर एकदा कर, जेवताना अन्न त्याला नमस्कार कर, हे सगळं जे आहे भगवंताला केंद्रस्थानी मानून प्रत्येक ठिकाणी देव आणून जे बसवलं आहे त्याचं कारणच हे आहे. योग कर्मसु कौशलम. तुझ्या प्रत्येक कृतीमध्ये जर भगवंताचं अधिष्ठान असेल, भगवंताला केंद्रबिंदू तू मानणार जर असेल ना, तरच आणि तरच तुला हा योग साध्य होणार आहे. अन्यथा हा मार्ग क्लिष्ट आहे. हे कर्मजाल जे आहे, हे मायाजाल जे आहे. बघा ना तुम्ही, सुनामी येते, या सुनामीमध्ये बाहेर घरामध्ये जे दडून बसलेले असतात बाहेरचे लोक,
त्या सुनामीपासून वाचण्यासाठी त्या दडून बसलेल्या लोकांना बाहेरून आत ती सुनामी ओढते. आणि जे सुनामी येण्याच्या आधी समुद्रामध्ये पोहत असतात किंवा समुद्रामध्ये काहीतरी करत असतात अशी जी लोक आहे, त्या समुद्राच्या आत असणाऱ्या लोकांना मात्र ती आतून बाहेर ढकलून देते. आतले बाहेर जातात आणि बाहेरचे आत ती ओढून देते. कर्म विचित्र आहे, काय होईल सांगूच शकत नाही. बाहेरच्या आत जातात, आतले बाहेर जातात. फिरून फारून हे कर्म जे आहे ते तुम्हाला पकडल्याशिवाय त्याच्यापासून बाजूला जाऊ शकत. कर्म करणारच नाही ही म्हणूच नको गोष्ट. आणि केलेले कर्म जे आहे त्याचं फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ते कसंही असो, त्या बाबतीत तू बॅलन्सिंग असला पाहिजे, मिड पॉईंटवर असला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा विचार अनासक्त होऊन तू करायचाच नाही आहेस. आणि यालाच खऱ्या अर्थाने योग म्हणतात. हेच खऱ्या अर्थानं कौशल्य आहे. आता या ठिकाणी 4-5 गोष्टी आहेत. एक ईश्वर आहे, एक जीव आहे, एक प्रकृती आहे, एक काळ आहे आणि एक कर्म आहे. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. जीव जो आहे तो भोग प्राप्त व्हावे या गोष्टीसाठी प्रकृतीशी खेळतो. आणि तो ज्यावेळी प्रकृतीशी खेळतो त्यावेळी जे घडतं ते कर्म. हे कर्म घडत असताना काय, उंदराला पकडण्याचा एक पिंजरा बनवला. त्या पिंजऱ्याच्या आतमध्ये एक असं चक्र आहे आणि त्या चक्रामध्ये कप्पे केले आहेत. त्या प्रत्येक कप्प्याचं त्या एका कप्प्यामध्ये दही आहे, लोणी आहे. तो फिरल्यानंतर ते फिरता येते चक्र गोल गोल गोल. दुसऱ्या कप्प्यामध्ये काटे आहे. तिसऱ्या कप्प्यामध्ये इलेक्ट्रिसिटी करंट आहे. आणि तो उंदीर पकडण्यासाठी म्हणून त्या पिंजऱ्याचा दरवाजा खोलल्यानंतर उंदीर जातो कशाच्या अपेक्षेने, लोण्याच्या गोळ्याच्या अपेक्षेने. आणि लोण्याच्या अपेक्षेने उंदीर गेल्यानंतर ते चक्र फिरतं. पहिल्यांदा थोडंसं लोणी त्याला मिळतं, मग ते फिरल्यानंतर काटा येतो, काटा त्याला टोचतो, रक्त निघतं, परत फिरतं, मग करंट बसतो. हे चक्र फिरतं आहे. आणि उंदीर पण त्या लोण्याच्या गोळ्यासाठी त्या मोहामध्ये फसून तो करंट किंवा ते काटे तो सहन करतो. जीवन पण तसंच आहे. कधी थोडं लोणी मिळतं, त्या लोण्यावर तो थोडा वेळ खुश होतो, तेवढ्यात काटे येतात, ते काटे टोचतात, रक्त निघतं. त्याचा विचार करतो, तेवढ्यात करंट बसतो, झटके येतात. झटके बसतात की नाही आपल्याला पण जीवनामध्ये अनेक झटके बसतात. हे कर्माचं असंच आहे. कधी लोण्याचा गोळा, कधी काटे, कधी करंट, हे गोल 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 चक्र, गहना कर्मणोपती, हे चालूच असतं. आणि या गोष्टी होत असतानाही पाप कर्मापासून आपल्याला वाचायचं आहे, अनासक्त राहायचं आहे. ही कला आहे, हे कौशल्य आहे. आणि हे कौशल्य प्राप्त करता आलं पाहिजे. एक कथा सांगतात, अर्थात तो उंदीर पिंजऱ्यामधून बाहेर पडू शकतो की नाही, शकतो, पण तो पडत नाही. त्या लोण्याच्या गोळ्याच्या मोहामध्ये तो तिथेच अडकतो. काट्यांचा डंख तो सहन करतो, करंट सहन करतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये, याला ॲडॅप्टेशन म्हणतात. त्याने ते स्वीकारलेलं आहे. तसं या प्रकृतीशी खेळता खेळता, कर्म करता करता या सगळ्या गोष्टींना, या सुखाला, या दुःखाला, या सगळ्या गोष्टीला माणूस स्वीकारतो. आणि हेच खेळणं मला आवडतं आणि म्हणून खेळायला तो लागतो. पण अर्जुना, तुला असं करायचं नाही आहे. तुला योग स्थिती समजून घ्यायची आहे. तुला योगी व्हायचं आहे. आणि योगी होण्यासाठी, समदृष्टी येण्यासाठी, ईश्वरासाठी मी कर्म करतो आहे, हा तुझा भाव असलाच पाहिजे. एक वृंदावन, गोकुळ वगैरे त्या भागात जर कधी गेले, आम्ही तीर्थयात्रेच्या निमित्ताने बऱ्याचदा जात असतो, त्यावेळी तिथे एक बिलियामंगल ठाकूर यांचं खरं नाव आहे, त्यांना आम्ही सूरदास म्हणून ओळखतो, बिलियामंगल ठाकूर यांची हे अतिशय श्रेष्ठ असे कृष्ण भक्त आहे. तेव्हा यांची कथा अशी सांगतात की हे ज्यावेळीच एका मोठ्या उद्योगपती, जमीनदार बापाचा हा मुलगा तरुण आहे. आणि जमीनदार बाप असल्यामुळे प्रचंड पैसा यांच्याकडे होता. त्या पैशाच्या जोरावर हे पाहिजे ते करू शकत होते. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांच्या एका वेश्येवर त्यांचं प्रेम बसलं. त्या वेश्येच्या प्रेमात हे पडले. आणि तिच्या प्रेमात, तिचं नाव होतं चिंतामणी, तिच्या प्रेमात पडल्यानंतर एवढं प्रेम की ती सोडून दुसरं जगच नाही आहे. त्या मोहामध्ये एवढे फसले ते की काहीच नको, बस ती फक्त मला पाहिजे. आणि असं करता करता हळूहळू दिवस जात होते. आणि एक दिवस यांचे वडील वारले. त्यांचं प्रेत पडलेलं आहे वडिलांचं. आणि अशा अवस्थेमध्ये धो पाऊस कोसळतो आहे, वडिलांचं प्रेत
आता काय करायचं ते जाळलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीच्या चर्चा गावभरचे लोक करत आहे. आणि अशा वेळी यांच्या डोक्यामध्ये विचार चालू होता चिंतामणीला भेटण्याचा, त्या वेश्येला भेटण्याचा. मला तिला भेटायचं. हे काय मध्येच वडील मेले, मध्येच वडील वारले, काय लोक समजून सांगत अरे तुझे वडील आहे ते वारले, त्याचा चिंता सोडून तू त्या चिंतामणी नावाच्या वेश्येचा विचार करतो. पण नाही, यांनी ऐकलंच नाही. नाही, मला तिला भेटायला जायचं आहे. पडले बाहेर ते वडिलांचं प्रेत तसंच टाकून. आणि बाहेर एवढा त्यांना आसक्त झाले आहे की बाहेर पडल्यानंतर धो पाऊस, नदीला पूर आला. पलीकडच्या तीरावर ही चिंतामणी नावाची वेश्या राहायची. पण त्या पुरात त्यांनी उडी टाकली आणि एका लाकडाचा ओंडका पकडून ते पलीकडे कसे तरी ते पोहोचले पलीकडच्या तीरावर. त्या वेश्येच्या घराकडे गेले. खालचा मजला बंद होता, लॉक लावला आहे. वरती ही राहत होती. आता जायचं कसं? दोरी होती एक, त्या दोरीला धरून ते वरती चढले आणि त्या वेश्येला ते भेटले. त्यांना वाटलं ही दोरी तिनंच सोडली. आणि मग त्या वेश्येनं पाहिलं एवढ्या पावसामध्ये, अपेक्षाच नव्हती एवढ्या रात्री एवढ्या भयंकर पावसामध्ये कोणीतरी मला भेटायला येईल. हा आला आणि आल्यानंतर तिने सांगितलं काय हे तुमचं वागणं, किती तीव्र ही ओढ, एवढी तीव्रता, एवढी आसक्ती. जर ईश्वराबद्दल तुम्ही ठेवाल, प्रभूबद्दल जर ठेवाल, तर आत्तापर्यंत साक्षात देव तुमच्या समोर प्रकट झाला असता ना हो. हे काय करून बसलेत तुम्ही, कशी आले वरती? त्यावेळी सांगितलं दोरी होती तू ठेवलेली. मी कुठे दोरी ठेवली? पाहायला गेले तर ती दोरी नाही, किंग कोब्रा साप होता, त्या सापाला धरून हा वर आलाय. जे ओंडका म्हणून जे पलीकडे येण्यासाठी त्यांनी वापरलं, त्यांना वाटलं लाकूड होतं, पण ते प्रेत होतं एक मेलेलं. काही जे कथाकार आहेत ते सांगतात की ते प्रेत जे होतं ते त्यांच्याच वडिलांचं होतं. जाळण्याची सोय उपलब्ध नव्हती, कारण जाळू शकत नाही एवढा पाऊस चालू. म्हणून लोकांनी ठरवलं या पुरामध्ये प्रेत आपण, म्हणजे जे पाण्यामधले प्राणी आहे ते खाऊन टाकतील असं म्हणून तेच प्रेत, वडिलांचंच प्रेत, त्या वडिलांच्या प्रेतालाच धरून हा पलीकडे आला होता. आणि मग याने विचार केला, उपरती ज्याला म्हणतो, एक क्षण लागतो या गोष्टी. आणि याने विचार केला की नाही, मी काय करतो, हे काय फार मोठी चूक केली मी माझ्या आयुष्यात. आणि त्या ठिकाणापासून निघाले आणि ईश्वर भजनामध्ये तल्लीन होऊन गेले. बस हरिभजना विण काळ घालवू नको रे, नको रे, नको रे. हरिभजन हरिभजन हरिभजन. पण काय जुन्या वासना ज्या आहेत त्या उफाळून वरती येतातच. कर्म वाईट आहे ते बरोबर येतच, ते कुठून तरी कसं तरी येतच, ते तुम्हाला पकडतच. त्या वासना जुन्या उफाळ. एक दिवस हे चालले होते भजन आपले म्हणत 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 आणि भजन म्हणत गात चाललेले असताना अचानक समोरून एक सुंदर स्त्री आली. ती पाणी भरून घरी चालली होती. तिच्या डोक्यावर मटके होते पाण्याने भरलेले, अतिशय सुंदर ती स्त्री. तिला पाहिलं आणि यांना ती जुनी आठवण आली चिंतामणी नावाच्या वेश्येची. बस भजन दिलं सोडून, टाळ तिथेच टाकले, विणा तिथेच टाकला आणि सांगितलं नाही, हिला आता भेटायचं, हिला पाहायचं. परत तो त्यांच्या मनामधली ती वासना जागृत झाली आणि ते तिच्या पाठीमागे पळत 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 तिच्या घरापर्यंत पोहोचले. हिनं नवऱ्याला सांगितलं, अहो पहावं कोण वेडा माणूस माझ्या मागे आलाय. ती घरामध्ये गेली आणि नवऱ्यानं याचं स्वागत केलं. का हो, चांगले सात्विक दिसताय, महाराज दिसताय, काय इकडे येण्याचं प्रयोजन काय? याने सांगितलं काय नाही हो, तुमची जी बायको आहे ना, तिला फक्त भेटायचं आहे, मला बघायचं आहे, मला तिच्याशी भेट घालून द्या ना. नवऱ्याने विचार केला, पागल दिसतोय हा, पण ठीक आहे, काही हरकत नाही, माणूस काय असा तसं वाटत नाही आहे. आणि म्हणून त्यांनी बायकोला बोलवलं, ये ग बाई बाहेर ये. ती आली बाहेर आणि आल्यानंतर याने तिच्याकडे पाहिलं. तिच्याकडे पाहिल्यानंतर मग मात्र यांना परत एकदा जागृती आली, जाणीव झाली. आणि जाणीव झाल्यानंतर विचार केला, काय मी काय अवस्था करून घेतली आहे, किती लंपट, किती मोहग्रस्त, किती आसक्त आहे मी. आणि ही जी याला अपराध कोणी केला? या डोळ्यांनी केला ना, हे डोळे अपराधी आहे. आणि म्हणून त्या स्त्रीकडून त्यांनी 2 पिना, 2 काठी मागवले आणि सांगितलं 2 काठी द्या तुम्हाला. तिच्याकडून घेतले. स्वतःचे डोळे त्यांनी स्वतःच्या हाताने फोडून घेतले, आंधळे झाले. आणि आंधळे झाल्यानंतर सांगितलं, आता कुठे गुंतायचं नाही, आता कुठल्याही पद्धतीने आसक्त व्हायचं नाही. आणि असं म्हणत वृंदावनला आले. वृंदावनला एक छोटासा मुलगा त्यांना भेटला, छोटा बालक, आंधळे होते. आणि छोट्या बालकाने यांची काठी, यांचा हात हातात धरला आणि हात हातात धरून पूर्ण वृंदावन यांना फिरवलं. त्यावेळी खूप सुंदर सांगतात की त्यावेळी यांनी सांगितलं, मैं जानता हूँ आप कौन है.
अब छोटे बालक बन के मेरे प्रभू मेरे कान्हाई आए हो ना. कन्हैयाला त्यांनी ओळखलं. भगवंतांनी स्वतः साक्षात हात धरून त्यांना सगळीकडे फिरवलं, अशी कथा सांगतात. कर्म जे आहे ते डोक्यावर येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. जे केलेलं आहे ते भोगावं लागणार आहे, कशा तरी माध्यमातून, कुठून तरी. आणि म्हणून काय असतं की ज्या प्रकृतीच्या खेळामध्ये किंवा या कर्मजाळामध्ये अडकणारा माणूस जो आहे, तो ईश्वराला सोडून जीव भोगांच्या प्राप्तीसाठी प्रकृतीशी खेळतो, कर्म घडतं. अर्थात ते अज्ञान असतं. या अज्ञानामुळं त्याच्या हातातून पाप होतं. ते पाप जे आत्ता तो करतो ते संचितामध्ये जमा होतं आणि तेच पाप जे संचितामध्ये जमा झालेलं आहे ते प्रारब्ध बनून त्याच्या पुढे त्याच्या वाट्याला येतं. ते प्रारब्ध म्हणून, आणि प्रारब्ध म्हणून या वाट्याला येणारं जे पाप आहे त्या पापाला मुळापासून जर मिटवायचं असलं अर्जुना, तर याच्यासाठी पर्याय एक आहे, ईश्वराची भक्ती, ईश्वरार्पण भाव आणि ईश्वराला केंद्रस्थानी मानून सगळे कर्म तुझे झाले पाहिजे. आमच्या ज्या पुराणकर्त्यांनी हे जे सांगून ठेवलेलं आहे की बाबा तुला योग प्राप्त करायचा आहे म्हणून वृत्ती स्थिर ठेव, समदृष्टी ठेव, बॅलन्स ठेव तुझ्या जीवनामध्ये. आणि असं जर कर्म करशील, हे करण्यासाठी कौशल्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि हे जे कौशल्य आहे ज्याला प्राप्त झालं त्यालाच तो हा योग प्राप्त होईल. तेव्हा तू कुठेही अडकू नकोस, अनासक्त राहा, निर्द्वंद्व स्थितीपर्यंत तुला पोहोचायचं आहे आणि हे कौशल्य प्राप्त तू करून घेतलंच पाहिजे. या ठिकाणी थांबू. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी, धन्यवाद.